बरं काम करून घेतो मोकळं होतो. मग जेवायला जावं लागते तिकडे. उलीसं करू लागायला जा लागल ना. बसल्यानंच होते काय वाले बोलावलं तर उलीसं करू तर लागायला जा लागल. अजून दर्शनाला जा लागते, पाया लागायला जा नाही लागत का देवाच्या. फक्त जेवायलाच जायचं काय, उलीसं कामधाम करू लागा लागते. मग घरी किती कोणाला ती काही झाडलं तर किती धूळ लागते रोजच्या रोज गाड्या जाते ना, लस कचरा होते ना, किती झाडा तर काही समजत नाही. आणि घरातही बाहेर धुळला उडते. किती काही झाडा रोजचं किती काही सप्पा केलं ना घर तरी बेकारच्या बेकारच होते. काही समजत नाही बाप्पा, धुळल्याला मेळ झालं. शकुनी जेवायला लागते का तुले? हो काकू जातो ना जेवायला. उलीस करू लागायला जातो तिच्या घरी. ते नेहमी माघारी येते ना, उलीस करू लागायला जा लागते. तू जात असतो ना तिच्या घरी करू लागाले. चल म्हटलं मी येतो, आज कोणतं काही काम आहे नाही, काम झाले. तू आता उठली का झाडझूड करून आली? चला हो काकू, आज डोळा लागून गेला झोपी येत तर काही उठावणे वाटे, मग काही उठली नाही म्हणून वेळ झाला आज. म्हणे भात करतो मी, काम थांबून जा, भात करतो 10 वाजता जाऊ ना आपू. कर आरामशीर कर. 10 वाजता गेलं कणिक मणिक भिजू लागली झालं. बरोबर कणिक भिजू लागजो. वांगे चिराले बाहेर राहते, भाजीचं ते करतेच लोक. आपल्याला काय करायला लागते, उलीशी कणिक भिजू लागा लागते आपल्याला. हो काकू, तिकडच्या तिकडे दर्शनाला जाऊ ना आपण, चल ना. दर्शनाला जाऊ ना. माई घरी पाहुणे आले बाई, किती गडबड होती. माई सून करून आली म्हणून म्हटलं चल हिच्या घरी, शगुनीच्या घरी विचारून येतो. म्हटलं कणिक भिजवायला चालतं काय बा म्हणून. हो माई घरी आहे पाहुणे. काय धुळला विचारे, झाडतो तरी धुळला. अजून साफसफाई केली, एवढं केलं, आता अजून साफसफाई करावं लागते उद्या मला. किती बापा धुळला उडते गाड्याच्या ना. ते ना अंगणा आपले म्हणून धुळला उडते. काय करावं आता, मातीचे रोड आहे आपल्या इकडले तर करू शकत नाही आपण. तर मग पटापट काम. हो काकू करतो, भात करतो. लय काम पुरते. काकूची सून आहे, काकू आहे भात करते, काकू देवपूजा करते. मला एकटी लय कामं पुरते. पाहुणे आले पण आपल्या काही आपल्या घरी कामं करायला आले ते आपल्यालाच करायला लागलं ना. आपल्या घरचं आपणच करत नाही दुसऱ्याच्या घरी, दुसऱ्याला काय करायला लावायचं. कोणाची जिअर येते 2 दिवसाचं येते तर बरोबर काम करून घेतो, मोकळी होतो. त्याचा विचार करतो बिचारे. विचार करून काय भेटते मला. काय दिसल्या अशा टकमक पाहून आले त्या, तर काय पाहून आल्या बाप्पा. बस काकू आल त्या जेव्हा जा लागते ना. आज आम्हाला तुला नाही काय बोलावणं, जेवायलाच जा लागते. काय करू लागा लागते तिथं, बाहेरच राहते करू लागाले. बाहेर राहते बाई, मी जात असतो कणिक भिजवायला तिच्या घरी. ती येते ना आपल्या घरी, जास्त लागत असते. हाताला हातच असते ना, नाही तर काही कोणी करू लागत असते का. आपणच कोणाच्या घरी गेलो नाही तर आपल्या घरी कोणी ना. तर खरंच आहे, पण ते काही आपल्या घरी येत नाही म्हणून काय आम्ही नाही जात. तू जात असतो त्या घरी येते बाप्पा, आमच्या घरी येत नाही. ते मैत्रीण खास त्या घरी येते, आमच्या घरी काही येत नाही ना, आम्ही काही जात नाही. ते येत नाही ना आम्ही जात नाही. हाताला हातच असते ना. जाऊ दे तू काही येऊ नको, आम्ही जातो. काकून मी जात असतो. कोणची काम आहे आज? बस नसून काम, मला काम आहे अजूनही करावं लागते ना. तू बस बाप्पा, मी चालली. बस ना 10 वाजता जा लागते, 8 वाजले. बस 8 वेळ होते बिचारे. काम करता 10 म्हणजे काही जास्त वेळ आहे काय. 8 वाजून गेले, बरोबर काम करतो मोकळी होतो. काकू म्हणे पटपट कर म्हणून, त्याचे तर कामही झाले. दोघी आहे म्हणून झाले असं. बस ना काय करतो संगत बोलायला वेट नाही मला. बस तू बस, दोघी तिघीले बोला आणि बस. अजून माही कामं व्हायची आहे. मोठी हेकड आहे बाप्पा. बस केलं तर बसली नाही, घुरटल्या म्हणायची. नको बोलू. ऐकतो एखादी मैत्रीण अजून आणि बैशतात तिने थांबतो. बरोबर दर्शन घेऊन येतो बाप्पा. झालंही वाटते चोरी काम, पण बसाले 8 नाही वाजले तर झालंही वाटते चोरी काम. बाप्पा झाले काम, काय करा जेवायला जा लागते. आज पटपट काम केले, मोकळी झाली. बस ना का कुकड चालले. चल बाप्पा, दर्शनाला जातो ना, पाय लागून येतो. रोजच काम आहे माई. सकाळी पाय लागून येतो, आंघोळ बांघोळ झाली, आता दर्शन घेऊन येतो. ना मग दादा दर्शनाला मी येतो तुमच्या समोर. बसा उल्लीशा. तो मस्त आहे व, बसून ठेवतो आम्हाला. दर्शनाला महत्वाचं आहे. जाऊ दे तू मग त्यासमोर मग येतो. तिकडून आल्यावर गोष्टी सांगतो. पहिले दर्शनाला जाऊ दे, मला दिवस पडलाच आहे गोष्टी करायला. मग आणि ती काकू नाही बोलली आज कोणीच नाही बसायला तयार आहे बाप्पा. धंदेच कोणचे काम धंदे झाले, बसलो येऊन एकटीच बसते. शांता काकूला बसलो तर शांता काकूने बसले. काय करा, जाऊ का घराकडे. जिंगरी झाली की काम तुझे. बसली बाप्पा, माघारी चल ना. उलीचे काम करू लागायला झाले तर तुझे. तेवशी मी तू मॅमा घरचे बरोबर काम केले, मग काही झाली. अजून देवळात जा लागते बा. सोबत असलं तर जाईल. शांता गेली आता, तिला बस केलं तर काही बसली नाही. तू बसत काय, बस लवकर. गोष्ट सांगतो मस्त. या काही वेळ नाही बाई गोष्टी ऐकायला. त्यापाशी बसून काय करू. गोष्ट सांगतो ना, बस ना तू बाप्पा. तुमची गोष्ट सांगतो तर
बरं झालं आता हे बसते. बरं बरं गोष्ट कोणची सांगणार होती तर बोलिले किती वेळा म्हटलं बस नवं हा बसली नाही म्हटलं किती हाय हो हलकट. हा तशी बोलायला तरकटच आहे हो बाई. ते कामं वाचे संजीम रे कशी बसन होते. तू विचार करण्याजोगतीच गोष्ट करतो बापा कशी आहे तर ते तू कामं करू लागायला जातं का एवढी गोष्टी करून आली तर तू उपटत बोल माझ्यासमोर. सगळेजण उपटत बोलणार. शांता काकूली बस म्हटलं तर शांता काकू बसली नाही. गेली दर्शनाले ती. तुझे कामं सोडून बसतो काय तू. तसंच असते त्या रोजच दर्शनाला जाते. दर्शन घेतल्यावर मग त्याला चांगलं वाटते. मग गोष्टी सांगत होती असं. पण तिला पहिले दर्शनाला जा वाटते. तसंही देवाच्या दर्शनाला जाताना अडवाचं नाही कोणाला जाऊ द्यायचं. तसं कोणाला टोकाचंही नाही काहून का मग कोणाच्या जीवार येत असते. आपण कुठे चालली व असं म्हणतो ना टोकणं माहिती. फालतू कोणाला म्हणायचं नाही कुठे चालली म्हणून. सादेशानं विचारतो तू अशी म्हणाली टोक होतं ह्यात विचारते मग आपल्याला आपण कोणत्या गावी जायचं असलं कुठे चालली झिमरे म्हणते आपल्याला. आपण काही रागच मानून घेतो का हे बाई साधं माझं काम माय काही एवढं हे नाही कपटी नाही बापा मी. हा काही बायकालाच कपटी राहते. कोणत्या गोष्टी सांगते नाही मी भडभड गोष्टी सांगून देतो मग काही होतं बाप्पा. माझ्या मनात काही एवढी कपटी नाही बापा मी. पहिलेच माहित आहे तू कपटी नाही म्हणून भडभड बोलतो म्हणून. तुला काय आम्ही म्हणून आलो कपटी आहे म्हणून. काय करते इथं बसून इथे बसणार तिथे बसणार. हा सगळेजण तिथं असले म्हणजे मस्त मजा येते नाचताही भेटते. चल ना नाचतेसाठी चलतो का बरीच आहे तू नाचत्याला चल म्हणून. लस हुशार आहे व काय करतो तिथं त्या येते काय आपल्या घरी चाललं उठ सुट्ट्या कोणाच्या घरी कामं करायला. हा आपण काय हमाल आहे काय कामं करायला कोणाच्या घरी. बरेच विचार आहे बी हमाल ममाल करतं. करू लागले तर काय हातपाय मोडते तू अशी बोललाली. काही नाही मोडत हातपाय मातपाय एवढी काही मी हे नाही आहे. पण त्या येते का आपल्या घरी मला तर एकटीलेच करा लागते. एकटीला गोष्ट कराय तू कोणाच्याच घरी जाते. हा बसलीच असतं निरा कुठे पण चल म्हणून आली तर त्या जीवारी याला बाप्पा ती इच्छा आहे तर एवढी. उदर भाऊ आले बाई त्याच्या घरचा स्वयंपाक घाईतही वाटते बाई. त्या घरी स्वयंपाक असला म्हणजे घाईतच असते. नाव चल ना उलिशा कणिक भिजू लागना किती काही होऊन आली व बाया आल्या नाही म्हटलं चल ना उलिशा कणिक भिजवाले. हो दादा येतो ना कणिकच भिजवाली येतो बस म्हणे आता बसली कणिकच भिजवाली येऊन आलो तुमच्या घरी आम्ही. हो दादा येतो बात येतो जा तुम्ही. झालंय रे कणकी मनकी भिजू ना भला घाईत दिसून आला. झाला अभिषेक सकाळीच केला देवाचा. मोकळे झालो आता कणकी भिजवायला पाहिजे होतं. बाया काही आल्या नाही चट मारली बायानं. मोठ्या बाया कामावरच्या चट मारी आहे. भिजवायला यायला लागते काय येऊ काय मी रिकामीच आहे. आता इथंच बसत होती. हे म्हणे ना बस केलं तर मी दर्शनाला गेलती पहिले दर्शन घेऊन आली. दर्शनाला जास्त लागते काकू. येतो त्या घरी कणिक भिजवायला येतो ना आम्ही. मग चलो मी बरोबर घरी जा लागते. हा मिरची घेऊन येतो. मिरची काल आणले नाही आठवण नाही राहिली आता मिरची आणायला चाललो. काय जाय